मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत एक मोठं वक्तव्य केलंय। मराठा समाजाला त्यांचे अधिकार आणि आरक्षण हे मिळायलाच हवं असं आमच्या सरकारचं वचन आहे। मराठा समाजाच्या मागण्या त्या योग्य आहेत, त्यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची 91वी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली होती। त्यात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं वचन दिलंय। फडणवीस पुढे म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं। देशात मराठा आरक्षण हे एकमेव आरक्षण होतं जे उच्च न्यायालयात टिकवून दाखवलं। जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सर्वोच्च न्यायालयातही ते आरक्षण टिकलं, पण दुर्दैवाने त्यानंतर ते टिकू शकलं नाही। आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 10% आरक्षण देण्यात आलंय। मोदींनीही EWSचंही आरक्षण दिलंय, त्याचाही फायदा मराठा समाजाला झाला, पण सातत्याने वेगळ्या आरक्षणाची मागणी करण्यात आली। ती चुकीची आहे असं मी म्हणणार नाही, पण कोणतीही मागणी ही कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे, अन्यथा तो निर्णय न्यायालयात रद्द होतो। मराठा समाजाची वारंवार पिळवणूक होऊ नये, फरफट होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं। फडणवीसांनी मराठा समाजाबाबत आणखीन एक वक्तव्य केलंय। ते म्हणाले, मराठा समाजाने विविध समाजाचं नेतृत्व केलं। आता छत्रपती शिवाजी महाराजांचे 18 पगड जातीचे मावळे एकमेकांविरोधात उभे आहेत। ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही, ते उभे होऊ नये असा सर्वांचा प्रयत्न आहे। त्यामुळे आमच्या सरकारचं वचन आहे की मराठा समाजाला त्यांचे अधिकार आणि आरक्षण हे मिळायला हवं। मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळायला हवेत। समाजात कुठेही दुफळी निर्माण होऊ नये, त्या दृष्टीने आमचा सातत्याने प्रयत्न आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय।